बघू शकता मित्रांनो, आपल्या प्लॉटला आता 27 दिवस पूर्ण झालेले मित्रांनो. आणि आपली कळीचा स्ट्रोक हा अशा पद्धतीने निघलेला आहे. एकदम छान असा आहे आणि ही कळी न गळणारा स्ट्रोक आहे मित्रांनो. आता आपल्याला मधमाशीची म्हणजे मधमाशीची पेटी बी ठेवणार मित्रांनो आपण आज संध्याकाळी. आणि मधमाशीचा खूप मोठा रोल आपल्या आता वाढीमध्ये मित्रांनो. आणि काल परवा मित्रांनो आपण जे व्हिडिओ बनवला की परवा दिवशी कोनिकाची फवारणी. तर मित्रांनो कोनिकाची फवारणी आपल्याला ज्या शेतकरी मित्रांची क्रॅकिंग जास्त प्रमाणात होऊ राहिली, जे 35, 40, 50 दिवसाची प्लॉट आहे त्यांनी ती फवारणी घ्यायची मित्रांनो. कोणिकांनी 100% आपली क्रॅकिंग ही नियंत्रणात येते म्हणजे येते अशा हिशोबाने फवारणी करायची मित्रांनो. संध्याकाळी फवारणी करा, मधमाशीला कुठलाही त्रास होणार नाही मित्रांनो. आता आपल्या प्लॉटला मित्रांनो आता आपल्या प्लॉटला मधमाशीची गरज आहे. मधमाशी येण्यासाठी आपल्याला मधमाशीला त्रास होईल असं कुठलंही प्रोपेनोफॉस सायपरमिथ्रिन असं औषध कुठलंही मारायचं नाही मित्रांनो. तर आपल्याला आता फवारणी करायची मित्रांनो. ही जी कळी आहे आपली प्रत्येक विलेला लागली ती गळ गळ आणि कुज न होण्यासाठी एक फवारणी करायची चांगली बुरशीनाशकांची मित्रांनो. आणि सकाळी जी बारीक धुई येते अर्धा पाऊण तासासाठी एकदम धुरकट वातावरण होतं, तिने आपल्याला 100% ह्या कळीला अपाय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला 2 बुरशीनाशक मारायची मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो आपण स्कोर हे बुरशीनाशक घेतलेलं आहे. स्कोर मध्ये डायफोकोनोझोल 25% हा आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा घटक आहे. एकदम छान असे स्कोरचे रिझल्ट मित्रांनो. ज्या पानावरती आपले काळे स्पॉट आणि कळीला कुजवा तयार होतो, तर स्कोरमुळे कुजवा तयार होणार नाही, कळी गळणार नाही मित्रांनो. आणि आपल्याला त्यामध्ये मित्रांनो बुरशीनाशकामध्ये आपण एक कुमानल घेतलेलं आहे मित्रांनो. कुमानल मध्ये 27% झायरम हा बुरशीनाशक घटक आहे. आणि मित्रांनो हे झिंक बेस औषध असल्यामुळे आपल्या प्लॉटला एकदम काळोख येणार आहे. आणि कळीची सेटिंग चालू असताना झिंक बेस बुरशीनाशक मारणं तुम्हाला कधी बी फायदेशीर राहणार मित्रांनो. अशा पद्धतीने आपण 2 बुरशीनाशकांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे मित्रांनो. छान असे रिझल्ट आहे. आणि लिक्विड बेस बुरशीनाशक असल्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात आपल्याला तुम्हाला सुद्धा लिक्विड बेसच बुरशीनाशक वापरायचे. पावडर बेस येणाऱ्या काळात आता ज्या दिवस सेटिंग चालू होती त्यावेळेस त्यानंतर लिक्विडच बेस वापरायचे, पावडर बेस वापरायचं नाही. म्हणजे मधमाशीला कुठल्याही प्रकारची तकलीफ नाही झाली पाहिजे. आणि मित्रांनो त्यामध्ये आपण कीटकनाशक घेतलेलं आहे डिलिकेट. डिलिकेट मध्ये 11.7% स्पिंटॉरम हा घटक आहे. जैविक पद्धतीने काम करणारा कीटकनाशक घटक मित्रांनो. अशा पद्धतीने आपण 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशकचा वापर करू राहिलो मित्रांनो. तर डिलिकेट फवारणी केल्यानंतर मित्रांनो माशी असताना जरी फवारणी केली तरी डिलिकेटने कुठल्याही प्रकारचा आपल्या माशीला त्रास हा होत नाही. हे जैविक पद्धतीने काम करतंय मित्रांनो. आणि तरी बी आपण फवारणी घेताना 4, 4:30, 5च्या दरम्यान घ्यायची. म्हणजे माशी जी आपली घोंगत असताना माशीला त्रास होणार नाही असं कुठलंही गोष्ट आपल्याला करायची नाही. डिलिकेटने आपले मित्रांनो 8-15 दिवस कमीत कमी नागाळी, सगळ्या प्रकारच्या आळी यांच्यावर नियंत्रण मिळणार आहे. आणि जे शेंड्यामध्ये ऊन वाढल्यामुळे जो थ्रिप्स तयार होतो त्याच्यावर सुद्धा 100% नियंत्रण मिळणार मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं मित्रांनो. अतिशय छान असे आता आपल्या गायडन्सवर ज्या शेतकऱ्यांनी काम केलंय व्हिडिओ पाहून अतिशय छान असे रिझल्ट त्या शेतकरी मित्रांना आलेले मित्रांनो. आपण व्हॉट्सअपला त्यांचे फोटो बघितले, ऑनलाईन प्लॉट बघितले, कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही मित्रांनो. अशाच पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचंय. येणाऱ्या काळात आपली सेटिंग ही स्ट्रॉंग पडणार आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वाढीचं नुकसान होणार नाही.